राजकीय वर्तुळातून मुंबईमध्ये काँग्रेसचे विधान परिषदेतील कोकण पदवीधरचे उमेदवार रमेश कीर यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीमध्ये काँग्रेस नेते नसीम खानही उपस्थित होते। यावेळी वक्फ बोर्डाला सरकारनं 10 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलं आहे। अजून निधी येणं बाकी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर सरकारनं निर्णय घेऊन मेहरबानी केली नसल्याची प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली। दरम्यान त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भूषण राठोड यांनी। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नसीम खान सर, खूप सारं स्वागत सर। आज कोकण पदवीधर निवडणुकीसंदर्भात बैठक झाली आणि नेमकं काय ठरलं बैठकीत, काय सांगाल या बैठकीबद्दल? बैठकीमध्ये आमचे उमेदवार महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोकण विभागाच्या पदवीधर रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचं नियोजन सर्व 13चे 13 जिल्हाध्यक्ष, समन्वयक, आमचे जे प्रभारी आहेत, इन्चार्ज आहेत, जे नेते आहेत, माजी पालकमंत्री राहिलेले आहेत, संपर्क मंत्री राहिलेले आहेत, सर्वांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे निश्चितपणे आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील। महाराष्ट्र सरकार किंवा कुठलीही सरकार ते बजेटमध्ये प्रोव्हिजन करत असतो दरवर्षी, परंतु यावर्षी 10 कोटीची त्यांनी घोषणा केलेली आहे, परंतु पैसे कुठे रिलीज झालेले आहे? ही सरकार घोषणाबाज सरकार आहे आणि दरवर्षी घोषणा करत असते। गेल्या 10 वर्षामध्ये मी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाला विचारला, मला त्यांनी असं सांगितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 5 कोटी सुद्धा रिलीज झालेला नाही आहे। फक्त दरवर्षी घोषणा होत असते, करत असतात आणि राजकारण करत असतात घोषणा करून। पैसे तर काही रिलीज होत नाही, वक्फ बोर्डाच्या स्ट्रेंथन थांबलेला आहे। आज जे लोक विरोध करायला निघालेले आहेत हे सगळे खोटे राजकारण करत आहेत। राजकारण कशाचं आहे? हिंदू मुसलमान, इंडिया पाकिस्तान, लव जिहाद, लँड जिहाद, आता वक्फ बोर्ड जिहाद आता नवीन आणले त्यांनी आणि हे सगळे या देशाची, मुंबई महाराष्ट्रची जनता सहित संपूर्ण देशाने रिजेक्ट करून टाकलेलं आहे। गेल्या निवडणुकामध्ये माननीय पंतप्रधान पासून भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे नेत्यांनी ज्याप्रमाणे प्रचार प्रसार केला खालच्या स्तरावर जाऊन, या देशाची जनताने रिजेक्ट केलेला आहे। महाराष्ट्र पासून अयोध्यापर्यंत, इन्क्लुडिंग बनारस, वाराणसी पासून सर्व मतदारांनी अल्पसंख्याक असो, बहुसंख्याक असो, मागासवर्गीय असो, SC असो, ST असो, प्रत्येक समाजाने रिजेक्ट केलेला आहे। त्यामुळे भूषण शिंदे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।